रत्नागिरीमध्ये राजकीय भूकंप होणार. मंत्री उदय सामंत दाऊसमधून परत येणार, त्यावेळेला राजकीय भूकंप होणार अशा चर्चा आपण राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून ऐकत आहोत. आणि ह्याच चर्चेला आज पूर्णविराम लागल्याचं पाहायला मिळते. कारण रत्नागिरीमध्ये बंड्या साळवी यांच्यासोबत 450 ते 500 ठाकरे गटामधील कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये आज जाहीर प्रवेश केलाय. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर आमदार भैया सामंत म्हणजेच किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांचा हा भव्य दिव्य असा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडल्याचं पाहायला मिळालं. हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे असं मत यावेळेला मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय. राज्यामधील ऑपरेशन धनुष्यबाण ही सुरुवात रत्नागिरी मतदारसंघामधून झाले आणि उबाटा गटाला खिंडार पाडायला आम्ही सुरुवात केले असं प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. 15 तारखेला रत्नागिरीमध्ये अजून मोठा पक्षप्रवेश होणार आहे आणि या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीमध्ये येणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं आहे. मी नावं आता सांगत नाही, परंतु 15 तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत. पुन्हा एकदा हे सगळे पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटतील. माजी आमदार काही प्रवेश करतायत, काही संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली, दुर्दैव असं आहे की ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती. ती मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे, पण त्याच्यावर काय उपाय काढायचे ते आम्ही सगळे एकत्र मिळून काढू. पण आज पुन्हा एकदा बंड्या शेठ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेना पक्षामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि त्यांना कुठेही अडचण निर्माण होणार नाही हा शब्द देखील देतो.